जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उल्हासनगर 3 मधील खेमाणी परिसरात समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम पाहायला मिळाला। श्री लक्ष्मी महिला बचत गट यांच्या वतीने समाजातील गरजू आणि विधवा महिलांना आधार देत त्यांना राशन किटचं वाटप करण्यात आलंय। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन झालेल्या या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना मदत करण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे। तृतीयपंथी अध्यक्षा व समाजसेविका संजना जाधव यांच्या पुढाकाराने श्री लक्ष्मी महिला बचत गट तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला। समाजातील विधवा आणि गरजू महिलांना थोडासा दिलासा मिळावा या उद्देशाने त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं राशन किट देण्यात आलंय। या कार्यक्रमाला परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। संजना जाधव या केवळ मदत कार्यापुरत्या मर्यादित न राहता समाजासाठी एक आदर्श उदाहरण ठरत आहेत। आई वडील नसलेल्या 2 मुलींच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली आहे। त्यापैकी एका मुलीची 2ही किडनी रिकामी झाल्यानं तिच्या उपचारांचा संपूर्ण खर्चही त्या स्वतः उचलत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। याशिवाय दर 3 महिन्यांनी गरजू आणि गरीब महिलांना राशन वाटप करण्याचा उपक्रमही त्या सातत्याने राबवत आहेत। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अशा सामाजिक उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचं सांगत श्री लक्ष्मी महिला बचत गटाच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं। महिलांनी एकत्र येऊन स्वावलंबी बनत समाजासाठी काम करावं असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। या उपक्रमातून विधवा महिलांना केवळ राशन किटच नव्हे तर समाजाचा आधार मिळाल्याची भावना व्यक्त झाली। संजना जाधव यांच्या या कार्यामुळे परिसरात समाधान आणि कौतुकाचं वातावरण पाहायला मिळालं। ब्युरो रिपोर्ट, अस्तित्व न्यूज, उल्हासनगर। श्री लक्ष्मी महिला बचत गट मी दीनदयाल अंतर्गत योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान या अंतर्गत आहे माझा श्री लक्ष्मी महिला बचत गट। मी या महिला दिवस 8 मार्चचा कार्यक्रम 12 मार्चला मी साजरा केलेला आहे महिलांसाठी आणि विधवा महिलांना मी राशन वाटप करते आणि माझा हा लक्ष विधवा महिलांना हरदम मी राशन वाटप करणार, गरीब महिलांना, गरजू महिलांना आणि हर 3 महिन्याला देते मी राशन। आणि यातल्या 2 माझ्या बारक्या मुली आहेत, त्यांना आई वडील बिलकुल नाही आहेत, त्यांचं सुद्धा शिक्षणाचं मी माझ्यावरती घेतलेलं आहे आणि एक मुलीला 2ही किडन्या खराब झालेत आणि तिच्या मेडिसिनसाठी मी तिला मदत करणार आहे। महानगरपालिकेअंतर्गत दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मार्फत उल्हासनगर 3 मध्ये श्री लक्ष्मी महिला बचत गट स्थापन केलेला आहे। ते वसुंधरा मॅडमनी स्थापन, त्यांचा एरिया आहे, त्यांच्या एरियामध्ये त्यांनी हा स्थापन केलेला आहे। आणि संजना ही अतिशय ऍक्टिव्ह महिला आहे। ती प्रत्येक म्हणजे अशी मी अजून व्यक्ती अशी बघितलीच नाही की स्वतःचा खर्च करून ते इतर महिलांना राशन, पैसे, कोणाला गरजूंना मदत करते, वैद्यकीय मदत करते, साडी वाटप करते, सगळ्यांना महिलांना रोजगार निमित्त सगळ्यांना एकत्र आणून त्यांना मिरची कांडपचा व्यवसाय तिने सुरू केला। गटांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणासाठी तिने तयार केलं महिलांना। म्हणजे एक प्रकारचं ती एक नेतृत्व करते महिलांसाठी आणि तिला असं वाटतं की प्रत्येक महिलाने व्यवसाय करून आपले स्वावलंबन व्हावं अशी तिची इच्छा आहे। ज्या गरजू महिला आहेत तिला असं वाटतं की त्यांना पण आपण वरच्या पातळीवरती आणून त्यांना सुशिक्षित आणि स्वावलंबी बनावं यासाठी ती धडपडते। ती खूप अतिशय हुशार आहे आणि अशीच कार्यकर्ती महिला असायला पाहिजे आपल्या विभागामध्ये। धन्यवाद। आता सध्या तर योजना बंद आहे, नवीन योजना येणार आहे एप्रिल पासून, त्यामुळे फक्त फिरत्या निधी वगैरे सगळं बंद आहे। PM स्वनिधीचं फक्त चालू आहे आपल्याकडे। बचत गटांना आता काही नवीन गाईडलाईन्स नाहीये, त्यामुळे आपण काही सांगू शकत नाही। नवीन गाईडलाईन्स आल्यावरतीच प्रॉपर सांगितलं जाईल।